नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. लाडक्या बहिणींसाठी परत एकदा आनंदाची बातमी आहे. आणि 1 डिसेंबर आजचा नवीन निर्णय घेतला आहे सरकारने. बँकेची यादी जी आहे की कोणत्या बँकेत जर खाते असेल, याच बँकेमध्ये खाते असेल तर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. तर तुमची बँक कोणती हे तुम्ही आज पाहून घ्या आणि त्याच्यानुसार बदल करून घ्या. तर आता लाडकी बहीण योजनेची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का, तर हे कसे पाहायचे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते आणि आजही आपण पाहूयात की त्या व्हिडिओमध्ये कसे तुमचे नाव लिस्टमध्ये पाहायचे. तर आता लाडकी बहीण योजनेची जी लिस्ट आहे, तर महाराष्ट्र सरकारतर्फे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात होते आणि आता ही रक्कम वाढून 2,100 रुपये होणार आहे. हे सगळ्यांना माहितीच आहे की लेटेस्ट न्यूज तीच आहे की 1,500 रुपये वाढून 2,100 रुपये देणार आहे. तर जर तुम्ही या गोष्टी करा, आता मी पुढे जे सांगाल त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला पैसे मिळतील. पण जर नाही केला तर तुम्हाला त्याचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला नियम व अटी सगळ्या माहितीच आहे, तुम्ही फॉर्म भरला आहे, तुम्ही अर्ज केला आहे. तर त्यानुसार आणखी अपडेट नवीन आलं आहे 1 डिसेंबरचं. तर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला लाभ मिळणं अशक्य आहे. तर तुम्ही पुढे पाहत राहा. तर डिसेंबरमध्ये मिळणार 6वा हप्ता अशी न्यूज आहे. तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता लाभार्थी महिलांना डिसेंबरमध्ये वितरित होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे सगळ्यांना. की जे 1,500 रुपये आत्तापर्यंत मिळत होते, 6 हफ्तेपर्यंत झाला, आता 6वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे, तो डायरेक्ट आहे 2,100 रुपये. तर तो आता कधी मिळणार आहे ह्याची सगळी महिलांना आतुरता लागून आली आहे. तर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आधीच घोषणा केली होती की योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा हप्ता आधीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ताही 2,34,00,000 महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं होतं आदित्य तटकरेंनी. तर यात आता सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळीच जमा केली तर महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजे आता जो डिसेंबरचा हप्ता आहे 2,100 रुपये जो येणार आहे, तो जर सरकारने जाहीर केला किंवा जर बँकेच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात केली तर महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे, महिला आनंदित होणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी जी आनंदाची बातमी होती की जे डिसेंबरचा जो 6वा हप्ता जो आहे तो या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या महिन्यात मिळणार आहे. तर 1,500 रुपये आता मिळणार नाही, तर त्याच्याऐवजी तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहेत असं सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ते देणार आहेत लाडक्या भावाबहिणी. तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आत्तापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केले आहेत. तर पडताळणीची ही प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारवणे यांनी दिली आहे. म्हणजे काय, तर आता ज्या महिलांनी ज्या अपात्र होत्या किंवा असं काही झालं आहे की असे केसेस खूप समोर आले आहेत की पुरुषांनीही महिलांचे नावाचे हे करून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, त्याचे भरपूर केसेस समोर आले आहेत. तर त्यांच्यावर कारवाई तशी करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ते असल्यामुळे की ज्या गरजू महिला आहेत, ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकले नाही कारण हे असे लोकांनी फ्रॉड केले आहेत. त्यामुळे तशा लोकांचे फॉर्म किंवा जे अपात्र आहेत त्यांच्या फॉर्मची महिला आहेत त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यांना त्याच्यातनं नाव त्यांचं कटवण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना यातून पुढे लाभ होणार नाही. तर तसे फ्रॉड आणि हे रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम काढले, जसे की पॅनमध्ये अपडेट काढलं, आधार कार्डमध्ये अपडेट काढले किंवा बँकेचे खाते स्पेसिफिक ठेवले किंवा त्यांनी सांगितलं की EKYC करून घ्या म्हणजे तुम्हाला पैसे येतील. म्हणजे तुमचं अकाउंट जे आहे ते खरं आहे किंवा जे आहे ते पडताळणी तुमची होऊ शकते. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळे आत्तापर्यंत मी मागंही सांगितलं होतं त्याच्यामध्ये अटी काय होत्या की वय किती असलं पाहिजे, तुमच्याकडे तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2-2.5 लाखाच्या आत असले पाहिजे, हेही नियम त्याच्यामध्ये होते. तर त्याचीही पडताळणी सुरू करणार आहे. काही लोकांनी कमी उत्पन्न, जास्त उत्पन्न, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असूनही महिलांनी फॉर्म भरले आहेत. तर अशा महिलांना आता इथून पुढं भेटणार नाही हे फॉर्म, त्यांचे फॉर्म कॅन्सल करण्यात येणार आहे. किंवा तुम्ही तुमचं स्टेटस चेकही करू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या सांगितलं होतं, तुम्ही पाहू शकता तिथे जाऊन. तुम्ही मग तुमचं स्टेटस कसं चेक करणार, तर तुम्ही तुमचं जे हे अर्ज केला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्या नावासमोर तुमचं जे नाव येतं, तुमचं जे नाव आहे त्या नावासमोर जर असेल 2 ऑप्शन असतील, एक तर असेल यस किंवा नो. म्हणजे काय, तर येस म्हणजे तुम्ही याच्या आधीही लाडकी बहीण हे सोडून याच्या आधीही याचा काय म्हणतात त्याला आपण योजनेचा लाभ घेतला आहे तर तुमच्या इथे येणार आहे येस, म्हणजे तुम्हाला आता इथून पुढं लाभ भेटणार नाही. आणि जर तुमच्या स्टेटस समोर नो असेल म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे
कंटिन्यू चालू राहणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता महिलांनी, म्हणजे तुम्हाला समजेल की इथून पुढे तुम्हाला लाभ होणार आहे की नाही. तर नवीन काय आहे, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी. आता कुटुंबातील फक्त 2च महिला, म्हणजे 2च म्हणजे काय, तर आता जे असं होतं की काही महिलांनी 2पेक्षा जास्त, एका घरातल्या 2पेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरले आहेत वेगवेगळ्या हे शोधून. तर तसं नाही, आता फक्त कुटुंबातील 2च महिलांना त्याचे अर्ज करता येणार आहे आणि 2च महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत, असं सरकारने नवीन असं सांगितलं आहे. तर आता आपण पाहूयात की कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्ही पहा, आता हे बँक मी तुम्हाला सांगते, त्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता की तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे. नसेल तर तुम्ही ते पटकन प्रक्रिया करून घ्या. आणि त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू ठेवा, त्याशिवाय तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत. तर पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी ICICI, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा, इंडसलँड बँक, IDBI बँक, अशा ह्या 6 बँका आहेत. आणखी बँक आहेत त्या म्हणजे येस बँक, IDFC, AU स्मॉल फायनान्स बँक आणि फेडरल बँक. ह्या ज्या बँक आहेत अशा, तर या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत लवकर. जर तुम्ही ह्या बँक खाते दिले नसतील तर तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि त्याच्यामध्ये पैसे तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या बँक खात्यामध्ये तुमचं आधार लिंक पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पैसे येणं शक्य नाही. तर तुम्ही जर आधार लिंक केलं तरच तुम्हाला याच्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि तुमचं EKYC सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचं रेशन कार्ड अपडेट असलं पाहिजे, ते पण महत्त्वाचं आहे यासाठी. तर तुम्ही या बँकेच्या, तर तुम्हाला बँक तर समजल्या आहेत कोणत्या कोणत्या बँक आहेत, त्यानुसार तुम्ही त्याच्याबद्दल प्रक्रिया करू शकता. तर जे भारतीय बँक आहेत, ऑफकोर्स तेच हे आहे की भारतीय बँकच असली पाहिजे तुमची अर्ज केलेली असेल ती. तर तशी ही आजची माहिती आहे. तर या बँकेचं तुम्हाला नाव माहिती आहे, तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं हेही सांगितलं आहे. तर महिलांनी लवकरात लवकर जाऊन तुमचं स्टेटस चेक करा. तुमचं बँक खाते कोणते आहे हेही चेक करा. आणि 2100 रुपये आज 1 डिसेंबर, आजपासून महिलांच्या खात्यात पैसे यायला चालू होणार आहेत. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणाला पैसे आले, किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कोणाला काही समजत नसेल की कसं बँक कोणती आहे ते कसं चेक करायचं, किंवा स्टेटस परत एकदा कसं चेक करायचं. तर मी त्याचा आणखी सेपरेट व्हिडिओ नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकेल. तुम्ही कमेंटमध्ये करून नक्की सांगा की तुमच्याकडे पैसे आले की नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत राहील ते तुमच्या यूट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला लगेच माहिती दिसेल आणि मग तुम्हाला माहिती समजेल अपडेट नवीन. धन्यवाद.